जरी उदाहरणं खरी असली तरी लोकाला बोचतात. दशक 15वा समास 6वा सोहळा. पितापासून कृष्ण झाले, भूमंडळी विस्तारले, तेणे विणूमधले हे तोगडे ना श्रीराम. आहे तरी स्वर्ग लक्षण सर्वत्रांची साठवण, शब्दम आणि उत्तम गुण तेथे जास्ती श्रीराम. परमात्मा आणि परमात्म्याची शक्ती हे दोन सुरुवातीला. त्यानंतर आहेत ते 3 गुण, सत्व रजतम हे 3 गुण. म्हैसूत सरसाविला, सरसावनीत विडा केला, उभय तळता मिळून चालला कार्यभाग श्रीराम. श्वेता श्वेताच गाठी पटनामध्ये कृष्ण मिश्रित होता, इह लोक सार्थकता होत आहे श्रीराम. सत्वरजत 3 गुण. विवर्ता याचा विचार मूर्खतोची होतो, चतुर सत्यप्रची साक्षात्कार करलो. जर याचा विचार करायला गेला तर मनुष्य ज्ञानी होतो. म्हणजे तिन्ही आहेत, सत्वगुण रजोगुण तमोगुण हे प्रत्येकामध्ये आहेतच, नाही असं नाही. फक्त त्याचं प्रमाण कसं आहे. तमोगुणाचं प्रमाण जास्त असेल तर तो तमोगुणी, रजोगुणाचं प्रमाण जास्त असेल तर रजोगुणी, सत्वगुणाचं प्रमाण जास्त असेल तर सत्वगुणी. मग हे पर्सेंटेज कमी जास्ती होत राहतं. कधी आपण तामसिक असतो, डोक्यात राग जातो. कधी आपण राजसिक असतो, त्याला आज मॉलमध्ये जायचंय, त्याला आज खरेदी करायचंय, राजसिक गुण आपल्यामध्ये आला. आणि कधी आपण सात्विक असतो, नाही आमच्या घरी आज सत्याची पूजा आहे, अमुक आहे तमुक आहे, सगळं आज चांगलं झालं पाहिजे. म्हणजे आपल्या मनामध्ये कधी तमोगुण असतो, कधी रजोगुण असतो, कधी सत्वगुण असतो. आणि या सगळ्याच्या पलीकडे आपल्याला जायचंय, याच्यात गुंतून राहायचं नाही. मग तो जाण्यासाठी मग आलं, परमार्थात आला की सुरुवातीला तो म्हणतो हे सगळं माझंच आहे, मी केलंय. मग तो म्हणतो हे सगळं आपण केलंय. मग सगळं म्हणतो हे आपलंच आहे. आणि शेवटी म्हणतो हे सगळं देवाने केलं आणि देवाचं आहे. शेवटी जड झाले ओझे टाकून गेला, काही बरोबर घेऊन जाणार नाही म्हणाले. मग हे कळायला काय म्हणतंय का, विवर्ता याचा विचार मूर्खतोचे होय चतुर. जर विचार केला तर आपल्यातला मूर्ख म्हणजे काय, अज्ञानी. मूर्ख म्हणजे काय, ज्याला कळत नाही त्याला मूर्ख म्हणतात, म्हणजे अज्ञान. पण हा अज्ञानपणा जसजसा कमी होत जातो तसतसा ज्ञानीपणा वाढला. अंधार कमी होत गेला. आपण परवा झुंजू मुंजू झालं ऐकलं ना कीर्तनात, प्रभात समयो पातला. म्हणजे अजून म्हणाले सूर्य उगवलेला नाही, पण अंधार कमी होत चाललाय त्याचं लक्षण आहे. आणि मग हळूहळू प्रकाश येत जातो. तसतसा आपल्या मनातला अज्ञानरूपी अंधकार हळूहळू जसा नाहीसा होत जातो तसं ज्ञानाची दृष्टी उघडायला लागते. विवर्ता याचा विचार मूर्खतोची होय चतुर, सद्य प्रति साक्षात्कार परलोकीचा श्रीराम. सकळा जे मान्यतेचे होतसे सामान्यासान्य होई देत नाही श्रीराम. सगळ्यांनी जरी म्हणजे बहुमतानेच सांगितलं काय, पण ते मूर्खाचं बहुमत असेल तर काय कामाचं. जसं ते शिक्षक आले, म्हणजे सुपरवायझर आले, 2 गुणिले 2 किती, आणि पाटी पालथी करा म्हणाले. 2 गुणिले 2 सगळे बेदोनी 10. एकट्या मुलाने बेदोनी 4 लिहिलेलं. तो म्हणतो ज्यार ते सगळे लिहिते त्यार ते करायचं काय कोणाचं शंका काय. मेजॉरिटी, नुसती मेजॉरिटी असून उपयोग नाही, ती ज्ञानी माणसांची मेजॉरिटी पाहिजे. पाचामुखी परमेश्वर म्हणजे काय, 5 मूर्ख एकत्र झाले त्यांनी काही निर्णय घेतला म्हणजे झालं का. पाचामुखी परमेश्वर जे 5 ज्ञानी माणसं एकत्र येतील आणि त्यांनी घेतलेले निर्णय तोच श्रेष्ठ राहील. काय आहे, उत्तम मध्यम कनिष्ठ रेखा, अदृष्टीची गुप्त रेखा, ह्या नशिबात लिहिलंय. उत्तम मध्यम कनिष्ठ कसं करायचं आहे लिहिलंय तसं.
आता एकाच वडिलांची 4 मुलं आहेत, DNA सगळ्यांचा सारखा आहे का नाही? पण एक मुलगा कोट्याधीश होतो, मधला त्याचा व्यवसाय वेगळा, त्याचं वेगळं, प्रत्येकाचा प्रारब्ध वेगळा. एखाद्या माणसाला शिकून सुद्धा नोकरी मिळत नाही आणि एखाद्याला कमी शिकला तरी नोकरी मिळून जाते. मग आपण शेवटी काय म्हणणार? आहे त्याचं प्रारब्ध आहे. उत्तम, मध्यम, कनिष्ठ. उत्तम, मध्यम, कनिष्ठ, संसर्ग योगे असे. तुम्हाला मित्राची संगत कशी मिळेल त्याच्यावर अवलंबून आहे. तो याचे परिणामहीन उरते संतप्त लोहांतरे, ते भासे नलिनी दलावरी पहा सन्मौक्तिकाचे परी, ते स्वातिस्तव अब्धिक्षुप्ती पुटके मोती घडे नेटके, जाणा उत्तम मध्यमा धमदशा संसर्ग योगे टिके. उत्तम, मध्यम, अधम संसर्ग. तुमची मित्रमंडळी कशी आहेत त्याच्यावर अवलंबून. पाण्याचा एक थेंब जर तापलेल्या तव्यावर पडला त्याची वाफ होऊन जाईल. तो याचे परी, तोय म्हणजे पाणी, तो याचे परिणामहीन उरते संतप्त लोहांतरी, ते भासे नलिनी दलावरी पहा. पण तोच पाण्याचा थेंब कमळावर पडला तर मोत्यासारखा दिसायला लागतो. ते भासे नलिनी दलावरी पहा सन्मौक्तिकाचे परी, ते स्वातिस्तव अब्धिक्षुप्ती पुटकी. पण तोच पाण्याचा थेंब स्वाती नक्षत्रामध्ये समुद्रातल्या शिंपल्यामध्ये जाऊन पडला त्याचं मोती होत आहे. जाणा उत्तम मध्यमा धमदशा संसर्ग योगे टिके. म्हणून मित्र चांगले असावेत. की अभ्यासू मित्र असते, सगळ्याला अभ्यासाची गोडी लागते, टिंगल टवाळ करणं असते. जसं तुम्हाला संगत असेल तसं. अदृष्टीची गुप्तरेखा चत्वारांभासारखा होत नाही श्रीराम. पण काही वेळेला असं असतं की प्रयत्न करून सुद्धा यश मिळत नाही आणि मग त्यावेळेला आपण म्हणतो की काही नाही बा, प्रयत्न केलाय पण त्याच्या नशिबातच नाही, त्याला काय करणार. अदृष्टीची रेखा असते. एक म्हणले असं कसं अदृष्टीची रेखा होती. आता विचार करा, मोठ्या कंपनीमधला झाडूवाला त्याला सुद्धा म्हणले 25,000 रुपये पगार आहे आणि आमच्याकडे येणाऱ्याला 1,000 रुपये पगार आहे. म्हणजे झाडण्याचं काम दोघंही करतात. पण एक मोठ्या कंपनीमध्ये असल्यामुळे त्याच कर्माचं फळ त्याला मोठं आहे, याला कमी. मग इथं मानावं लागतं. काम सारखंच आहे पण पगारात अंतर. 14 पिढ्याचे पवाडे सांगते ती शहाणे की वेडे. 14 पिढ्या आमच्या म्हणले असं असं झालं. त्यांनी केलं, तू काय केलं बाबा? त्यांनी केलं ते तू सांगतो ते खरं खोटं ते भगवंताला माहिती. 14 पिढ्याचे पवाडे सांगती ते शहाणे की वेडे. नुसता माझे पूर्वज चांगले होते म्हणायचं का? त्या पूर्वजांसारखं आपणही काहीतरी चांगलं करावं. तेव्हा तो त्याला शोभून दिसशील तू बाबा. त्या माझ्या पिढ्याला पूर्वी आमच्याकडे असं, तू काय करतो बाबा आता? नाही मग आमच्या घरी 100 लोक जेवत होते, आता 5 लोक जेवत नाहीत, काय करतो? नुसतं आमच्याकडे असं होतं म्हणून सांगण्यात काय अर्थ आहे? आत्ता आम्ही तसं काही करतो का? त्या आमच्या पूर्वजांनी जसं काही केलं त्यांची 1000, आमच्या आजोबांची 1000 मण्याची माळ होते. आम्ही 108 मणी मोजत नाही. नुसतं आमच्या आजोबा जप करत होते म्हणल्यात काय अर्थ आहे? तू काय करतो बाबा ते सांग ना. म्हणून नुसते पोवाडे गाऊ नयेत म्हणून सांग. त्याच्यासारखं आपण करावं तर त्याचा उपयोग आहे. पोवाडे म्हणजे कीर्ती. पोवाडे याचा अर्थ ते शुराचे पोवाडे गायलाच पाहिजे. ही पोवाडे याचा अर्थ माझे पूर्वज असे होते तर शेवटी सांगणं, याला पोवाडा. 14 पिढ्याचे पवाडे सांगते ती शहाणे की वेडे. ऐकत्याने घडे न केळ घडे ऐसे पाहावे श्रीराम. ऐकणाऱ्या माणसाने त्यातलं तथ्य किती आहे हे जाणून घ्यावं. रेखा तितकी पुसवली जाते, प्रत्यक्ष प्रत्यय येते. म्हणजे रेखा पुसून जाते. हातावरच्या रेखा आहेत
तिथे गेले आधार कार्डाला, हा उमटतच नाही की म्हणले. हा म्हणले रेखा पुसून गेली. रेखा ते की पुसवली जाते. प्रत्यक्ष प्रत्यय येते. डोळे झाकणे करावे ते काय निमित्त श्रीराम. मग डोळे झाकून घेऊन काय करणार? नुसतं म्हणजे माझ्या नशिबात असेल तर मिळेल. अरे असं म्हणून कसं झालं? असेल माझा हरिचा देह खाटल्यावर असं म्हणून कसं चालेल? तुला प्रयत्न करावे लागतील तर तुला प्राप्त होईल. नुसतं नशीब श्रेष्ठ का प्रयत्न श्रेष्ठ असं नसतं. तू प्रयत्न केलास तर नशिबाची साथ मिळाल तर तुझं सगळं होईल. पण तू प्रयत्न नाही केला नशिबाची साथ तरी कशी मिळणार आहे? बहुतांचे बोली लागले ते प्राणी अनुमाने बुडाले. मुख्य निश्चय चुकले प्रत्ययाचा असला. अनेकांचा ऐकत गेला पण त्याला अनुभव स्वतःचा आला तर उपयोग आहे ना. नुसतं लोकांचं ऐकलं आणि त्याचा काय अनुभव आला नाही तर उपयोग काय आहे? म्हणजे समोरचा मनुष्य जो सांगतोय त्याचा मला अनुभव आला तर मी त्या माणसाच्या शब्दावर विश्वास ठेवेन. जर अनुभव आला नाही तर नुसतं ह्याला विचारलं त्याला विचारलं त्याला विचारलं 10 ठिकाणी विचारलं पण काही गुण आला नाही तर त्या सांगण्याचा म्हणजे त्या सांगणाऱ्या माणसाचा काही गुण येत नाही असं आपण म्हणू. बहुतांचे बोली लागले ते प्राणी अनुमाने बुडाले. मुख्य निश्चय चुकले प्रत्ययाचा असला. मग काय करावं म्हणाले? लोकांचं ऐकायचंच नाही तर ऐकायचं. उदंडाचे उदंड ऐकावे. अनेक माणसांची मतं ऐकून घ्यावी पण आपल्याला बुद्धीला पटेल ते करावं. काय म्हणताय? सगळं ऐकावं पण त्यातलं आपल्या बुद्धीला काय पटतंय ते करावं. उदंडाचे उदंड ऐकावे. परिते प्रत्यय पहावे. खरे खोटे निवडावे. अंतर्यामी श्रीराम. त्यातलं खरं काय खोटं काय हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून ऐकायचं नाही असं नाही, सगळ्याचं सगळं ऐकावं पण त्यातल्या आपल्याला बुद्धीला जे पटेल तेवढं घ्यावं. कोणाशी नव्हे म्हणू नये समजावे उपाय अपाय. प्रत्यय घ्यावा बहुत काय बोलून या श्रीराम. कुणाला नाही म्हणायचं नाही. तुम्ही म्हणताय ते चुकीचं आहे असं म्हणायचं नाही. ऐकून घे. त्याला तू चुकीचं आहे असं म्हणायचं नाही. बघा, कोणाशी नव्हे म्हणू नये समजाये समजावे अपाय उपाय. नीट समजून घ्यावं. पूर्वीच्या वेळेला आठवड्याचा बाजार भरायचा. सगळे लोक एकत्र यायचे. मग ते 2 शेतकरी एकत्र आले. म्हणजे रामभाऊ तुमच्या त्या बैलाचं पोटात दुखत होतं तुम्ही काय केलं? म्हणले अमुक अमुक दिलं. आणि पुढचं नाही म्हणले मला सगळं कळलं. अहो म्हणले जरा पुढचं ऐकून घ्या की. म्हणजे काही नाही झालं. त्यांनी आला आपल्या बैलाला तेच घातलं त्यांनी जे घातलं. पुढच्या आठवड्याला दोघं भेटले. ते म्हणले अहो का रामभाऊ नीट तर आम्हाला सांगायचं ना आमचा बैल मेला केवढा. म्हणले मी तेच सांगत होतो. तुम्ही विचारलं तुमच्या बैलाच्या पोटात दुखत होतं त्याला काय घातलं? मी म्हणलं हे घातलं आणि त्यामुळे माझा बैल मेला हे तुम्हाला सांगायचं होतं. तुम्ही ऐकलंच नाही. म्हणून पूर्ण ऐकून घ्यावं. समोरच्या माणसाचं पूर्ण ऐकून घ्यावं. मला कळलंय मला कळलंय. मला काय कळलंय बाबा तुला? तुमची एकदा बायको गेली गावाला. म्हणलं आता काय मी माझा धाकटा भाऊ. म्हणजे आज काय करायचं आहे? म्हणले जिलबी करायचं. चल आम्ही आपलं पिठलं हे पीठ डाळीचं पीठ भिजवलं. जिलबी करायची. जिलबी काय होईना. मग पळसुले म्हणून आमच्या शेतात जातो त्यांच्याकडे गेलो. का म्हणलं आमचे बायको गेली गावाला आम्हाला जिलबी करायची. ते म्हणले आता याचं जिलबी होणार नाही भजी करा म्हणले. ते म्हणजे जिलबीचं पीठ भिजवण्याची एक पद्धत आहे. त्या पद्धतीने नुसतं पिवळं दिसतं म्हणून चालेल का म्हणाले? ते पण पिवळं हे पण पिवळं डाळीचं पीठ नाही चालत. म्हणजे पूर्ण ऐकून घेतलं पाहिजे तर उपयोग आहे. नाहीतर म्हणले काय? म्हणले आज शिरा केलाय. म्हणले चला आता चमचा आणि ताट आणावं. नाही म्हणले वाटीत. म्हणले का? नाही शिरा करायला गेले छेदच झाली. म्हणजे नीट आपण समजून जर घेतलं तर पदार्थ करता येईल. इथं तर परमार्थ करायचा आहे. पदार्थ करताना जर तो नीट होत नसला तर परमार्थ करताना नीट व्हायचा आहे. म्हणून शांतपणे ऐकून घ्यावं आणि पूर्ण ऐकून घ्यावं. मला सगळं कळतंय असं म्हणू नये. पुष्कळ वेळा कीर्तनकार एखादं उदाहरण देत असतो
आणि दरवेळेला त्याच्यामध्ये काहीतरी ॲडिशनल करत असतात. पण ते उदाहरण द्यायला लागले का आपण नाही हे सगळं मला माहिती आहे, तुला काय माहिती आहे बाबा जरा ऐक. हां, म्हणजे प्रत्येकाची सांगण्याची हातोटी वेगळी आहे. घरामध्ये एकच मिसळण्याचा डबा आहे, घरामध्ये 5-7 बहिणी एकत्र जमलेल्या आहेत, रोज म्हणले एकीने स्वयंपाक करायचा, मिसळण्याचा डबा तोच, पण रोज भाजीची चव वेगळी, कारण प्रत्येकीच्या हाताची चव वेगळी आहे ना. पण मिसळण्याचा डबा तोच आहे. तसं कीर्तनाचा विषय तोच असतो, अभंग तेच असतात, पण प्रत्येकाची त्या अभंगाची उकल करण्याची धाटणी वेगळी असते. म्हणून आपण काल हा अभंग घेतला होता की अरे गप बस की बाबा घेऊन, आज हा कसा सोडवतोय बघ. कोणाशी नवे म्हणू नये, समजावे ना अपाये उपाय, प्रत्यय घ्यावा बहुत काय बोलून या. प्रत्यय घ्यावा, प्रत्यय म्हणजे अनुभव घ्यावा, प्रत्यय घ्यावा बोलून या. प्रत्यय घ्यावा बहुत काय बोलून या. श्राम जास्ती काय सांगावं म्हणाले, त्याचा अनुभव घ्यावा. आपला अनुभव आला तर चांगली गोष्ट आहे. माणूस हे काढ आणि कच्चे मान्य करावे तयाचे, येणे प्रकारे बहुताचे अंतर राखावे श्रीराम. काही काही माणसे हेकेखोर असतात, काही काही माणसाची बुद्धी प्रगल्भ नसते, कच्ची असते, त्याचंही ऐकून घ्यावं. काय म्हणले बघा, माणूस हेकाड आणि कच्चे मान्य करा. हो हो तू म्हणतो ते खरं, मान्य करावे तयाचे, येणे प्रकारे बहुताचे अंतर राखावे. अशा प्रकारे अनेकाची मनं सांभाळता येतात. हे तू मूर्ख आहे, तुला काय कळतंय असं म्हणून चालेल का? तो बोलला हा बरोबर. म्हणजे एखाद्याला बुद्धिमत्ता कमी असेल त्याचा 4 लोकात अपमान करू नये, समजून घ्यावं की या माणसाकडे बुद्धी कमी, त्याच्या बुद्धीने सुद्धा तो बोलतोय, मग त्याला नावं कशाला ठेवायची. म्हणजे हे काय बोलावं काय बोलू नये. एखाद्या माणसाची बुद्धी कमी असते त्यामुळे तो त्याच्या बुद्धीनुसार बोलणार, पण त्याला नावं ठेवू नयेत. हो 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 वाल वा वा, त्याला वाटतं चला आपल्या ऐकतात लोक. आता माझं नाही का तुम्ही ऐकत, मला बरं वाटतं. माणूस एकाड आणि कच्चे मान्य करावे तयाचे, येणे प्रकारे बहुतांचे अंतर राखावे श्रीराम. अंतरी पीळ पेच वळसा, तोची वाडी ववसा, तरी मग शाणा कैसा निघू जाणे श्रीराम. काही काही माणसं सगळं माहीत असलं ना तरी आपल्याला काहीच माहीत नाही असं दाखवतात आणि आपल्याकडनं सगळं काढून देतात, नाही देत. मग हा अंतरंगातला पीळ पेच आपल्याला कळला पाहिजे. हा मनुष्य कसा आहे, त्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत तरी सुद्धा तो आपल्याकडनं काढून घेतो. का हो तुम्हाला माहिती आहे का म्हणतो, असं असं मी ऐकलंय, तुम्ही ऐकलंय का. अंतरी पीळ पेच वळसा, तोची वाढवी भवसा, तरी मग शहाणा कैसा निवू जाणे श्रीराम. मग शहाण्या माणसाला ही सगळ्यांची बोलण्यातली खाचा खोचा कळला पाहिजे. वेडे करावे शहाणे. आता वेडा मनुष्य आहे ना बघा, तो तुमचं कधी ऐकेल. जर तुम्ही त्याचं ऐकून घेतलं तर तो तुमचं ऐकेल. हो हो तू म्हणतो ते बरोबर आहे, पण असं केलं तर हां चालेल की म्हणलं. हां म्हणजे त्याचं तुम्ही ऐकून घेतलेलं असल्यामुळे तुमचं तो ऐकतो. वेडे करावे शहाणे, तरीच जिनेश लागिवाण. वेड्या माणसाला शहाणं करण्यात महत्त्व आहे. वेड्याला वेडं जग म्हणतं, पण त्या वेड्या माणसाला थोडंसं प्रेम देऊन आपुलकी देऊन त्याला जर गोड गोड बोलायला लागला तर हळूहळू तोही वेडा मनुष्य सुधारतो. वेडे करावे शहाणे, तरीच जिनेस लाघेवाणे, उगेची वादंग वाढवणे हे मूर्खपण श्रीराम. वाचाळाशी तंडो नये असं समर्थ म्हणतात. एखादा मनुष्य बोलका असतो, काही नाही वाटेल तसं बोलत राहतो, त्याच्याशी वाद घालू नये. बाबा तू म्हणतो ना ते खरं आहे असं म्हणायचं. वाद घालायला गेला आपलं डोकं दुखून जाईल, त्याला काही होत नाही, त्याचा स्वभावच असतो वाद घालणं. एकदा आम्ही तिकडे पार नाकारतो, एक जण आला, म्हणलं इथं आता सगळी गँग वॉर होईल. अरे मग गँग वॉर का,
मुले इथं तू जे उपासना केंद्र बांधलंय ना, मुले याच्यावरती लोक राहतात. खाली कसं बांधले, वरती लोक राहतात. म्हणजे तू कुठं राहतो? म्हणजे मी माझं घर आहे तळमजल्यावर राहतो आणि तुझ्या वरती कोण राहतं? मुले सगळे भाडेकरू आहेत. मग तुझ्या घरात गणपती बसतो का नाही? म्हणले हो. मग ते त्याच्यावरती वरती नसतात ते चालतं का तुझ्या गणपतीला? म्हणलं अरे प्रत्येक घरात गणपती, 10-20 मजल्याची बिल्डिंग असली, प्रत्येक घरात देव आहे ना, वरती माणसं राहत नाहीत ना. आणि इथे जर म्हणलं परशुराम जयंती होती 300 वर्ष, वरती परशुरामाचं मंदिर आहे, देवघर आहे. मला व्हायचंच नाही, गेलं नाही. त्याच्याशी वाद घालत बसलो असतो तर, म्हणून वाद घालायचा नाही. त्याला म्हणत बस तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण म्हटलं पूर्वी काय होतं, मोठमोठ्या जागा होत्या. आम्हाला जेव्हा मोकळी जागा मिळेल ना त्यावेळेला मी मंदिर बांधून म्हणलं. आता ही उपासना केंद्र आहे. न्यू मनीषा नगरला मोकळी जागा मिळाली, तिथं मंदिर बांधलं. लोणारला मोकळी जागी मिळाली, तिथं मंदिर बांधलं. आणि उपासना केली. लहान मुलं आपल्या अंगाखांद्यावर खेळतात का नाही, ते आजोबाला चालतं का नाही, तसंच देवाचं आहे. आपण त्याचे लेकरं आहेत. तो रागवतो का? तुम्ही आता बघा मोठमोठी मंदिरं जिथं प्राणप्रतिष्ठा झाली, कळस बांधलाय, त्याच्या कळसावर लोक चढतात का नाही? मग तो म्हणतो का खालचा देव माझ्या डोक्यावर पाय देऊन कशाला चालला वरती झेंडा लावायला, लाइटिंग करायला, रंग द्यायला? तो म्हणतो का? वेडे करावे शहाणे, तरीच जिणे श्लाघ्यवाणे, उगीच वादंग वाढविणे हे मूर्खपणा. श्रीराम मिळवून जाऊन मिळवावे, पडी घेऊन गुंतवावे, काही कळवणे जावे विवेकवडे. श्रीराम मिळवून जाऊन मिळावे. लोकांच्या मध्ये आपण मिळावं, मिसळावं. थोडंसं आपल्याकडे पडी घेऊन म्हणजे कमीपणा घ्यावा, पडी घेऊन उलथावे म्हणजे कमीपणा घ्यावा आणि पुन्हा आपलं म्हणणं त्याला पटवून द्यावं. पडी घेऊन उलथावे, काहीच कळून जावे विवेकवडे. हे सगळं कसं घडलंय हे त्याला कळणार पण नाही. कारण तुमच्या मनातला विवेक जागृत असेल तर समोरच्या माणसाचं मन न दुखवता त्याच्या चुका त्याला तुम्हाला सांगता येतील, त्याला शहाणं करता येईल. दुसऱ्याचे चालणे चालावे, दुसऱ्याचे बोलणे बोलावे, दुसऱ्याचे मनोगते जावे मिळून या. दुसऱ्याचे चालणे चालावे म्हणजे कसं? लहान मुलं आहे, आजोबा त्या मुलाला हाताला धरून चालायला लागतात. आता ह्यांना रोज भरभर चालायची सवय हो, पण नातवाला घेऊन चालताना ते त्या नातवाच्या चालीने चालते. मुलाचे चालीने चालावे, मुलाचे बोलीने बोलावे, तैसे जना शिकवावे हळूहळू. श्रीराम त्या लहान मुलाच्या चालीने चालावं लागतं. ते लहान मूल बोबडं बोलतं, आपल्याला त्याच्यासाठी बोबडं बोलावं लागतं, हळूहळू त्याला शिकवावं लागतं. तसंच समाजामध्ये दुसऱ्याचे चालणी चालावे, दुसऱ्याचे बोलणे बोलावे, दुसऱ्याचे मनोगत जावे मिळून या. श्रीराम दुसऱ्याचं मनोगत आपल्याला हातामध्ये घेता आलं पाहिजे. जो दुसऱ्याच्या हितावर तो विपट काहीच न करी, मनात मानत विवरी अंतर्दयाचे. श्रीराम ज्याला असं वाटतं की दुसराही मनुष्य आपल्यासारखाच ज्ञानी व्हावा, तो मनुष्य दुसऱ्या माणसाला हळूहळू समजून सांगत आपल्यासारखे करते तात्काळ, नाही काळ वेळ तयार आहे. आपल्यासारखा घडवतात का, न रागावता न बोलता. आधी मग त्याच्यासाठी काय करावं लागतं म्हणाले? घड्याळाकडे बघावं लागतं. 10 मिनिटं आहेत म्हणजे. आधी अंतर हाती घ्यावे, आधी समोरच्या माणसाचं मन जिंकावं, आधी अंतर हाती घ्यावे, मग हळूहळू उकलावे. हळूहळू उकलावं लागतं, त्याचं मन हळूहळू उकलावं लागतं. हळूहळू उकलणं म्हणजे काय? रेशमाचं जर गुंता झाला असेल तर रेशमाचा गुंता हळूहळू मोकळा करावा लागतो, नाही तर गाठ पक्की बसते. तसं माणसाचं मन हळूहळू उकलत न्यावं लागतं.
दुसऱ्या आधी अंतर हाती घ्यावे, मग हळूहळू उकलावे, नाना उपाय न्यावे परलोकासे श्रीराम. त्याला मग भगवंताच्या नावाची गोडी निर्माण करावी. ती गोडी निर्माण झाल्यानंतर त्या परमात्मा मिळवण्यासाठी, परमात्म्याच्या प्राप्तीसाठी काय काय करावं लागतं ते सांगावं. हेंकाडासे हेंकाड मिळाला, तेथे गलबलाचे झाला, कळ उठता चातुर्याला ठाव कायचा श्रीराम. हेकाड माणसाला हेकाडच भेटला तर काम कसं होईल. हेकाडासे हेकाड मिळाला, तिथे भांडणच होणार. तेथे गलबलाचे झाला, कळहो उठता चातुर्याला ठाव कायचा. जर भांडण झालं तर मग तुमचा चतुरपणा कुठे गेला. त्यामुळे हे काळ माणसाला म्हणायचं, अरे राहू दे, तू म्हणतोस ना बाबा ते खरं आहे. थोड्या वेळने कळतं त्याला आपलं चुकलं होतं हे. उगीच करते बडबड, परी करून दाखवणे अवघड, परस्थळ साधणे जड कठीण आहे श्रीराम. उगीच करते बडबड, पण परलोक साध्य करणं कठीण आहे ना. म्हणजे एखादी गोष्ट करताना लोक नावं ठेवत असतात, पण नंतर त्यांना त्याचं महत्त्व कळायला लागतं. उगीच करती बडबड, परी करून दाखवणे अवघड. त्याला सांगितलं तू करतो का बाबा, मी बाजूला सरकतो, तू कर. नाही 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 नाही, तिकडे गुरुवारच्या उपासनेत असंच व्हायचं. म्हणले गुरुजी तुम्ही सांगितलं पुढे सरकार ते सगळे सरकते, आम्ही सांगितलं तर कोणी ऐकत नाही. म्हणलं तुम्ही त्यांना पुढे सरका म्हणत नाही, मी नुसतं त्यांना सांगतो पुढे सरकलात ना तर मला बरं वाटेल. मला बरं वाटण्यासाठी थोडं थोडं पुढे सरका. बोलण्यातला फरक आहे ना. ऑर्डर देणं निराळं आणि रिक्वेस्ट करणं निराळं. धके चपेटे सोसावे, तरी नीच शब्द साहस जावे, प्रस्तावोन परतावे आपले होतीस ना. धके चपेटे सोसावे, कुठलंही काम एकदम उभं राहत नाही. धके चपाटे सोसावे लागतात. लोणारला जायचं म्हणजे इकडनं कल्याणच्या पार नाक्यापासून जेलपर्यंत जायचं. आम्ही तिथनं त्या होडग्यातनं जायचं. गांधारी पूल नव्हता त्यावेळेला, तिथून लोणारला जायचं. मग त्यांनी सांगितलं तंगडी तोडूशान हातात देईल, तरी रागवायचं नाही, बोलायचं नाही, तसंच काम करत राहायचं. काय काय म्हणते पहा, धके चपेटे सोसावे, नीच शब्द सहात जावे. कुणी तुम्हाला काही बोललं ना तरी ऐकून घ्यावं. नीच शब्द साहत जावे, प्रस्तावन परावे आपले होते श्राम. प्रस्तावन म्हणजे मग त्यांना पश्चाताप वाटतो, अरे आपण ह्या माणसाला उगीच बोलतो. प्रस्तावन परावे आपले होते, परकी माणसं सुद्धा आपली होतात. भांडण केलं तर भांडणच होईल का नाही. तुम्ही गप्प बसायचा, तुमचं कार्य करत राहायचं. त्यांना पश्चाताप वाटतो आणि मग ती माणसं आपली होऊन जातात. प्रस्तावन परावे आपले होते श्रीराम. वेळ नाही, आता पुढं कधी ते सांगेन. प्रसंग जाणवणे बोलावे, जाणपण काहीच न घ्यावे, लीनता धरून जावे जेथे तेथे श्रीराम. प्रसंग जाणून बोलावे, त्या त्या वेळची माणसं, समोरच्या माणसाची मनस्थिती काय, काळ वेळ काय हे पाहून बोलावं लागतं. प्रसंग पाहून बोलावे. आपल्याला सगळं काही कळतं असं दाखवायचं नाही. जाणपण काहीच न घ्यावे, लीनता धरून जावे जेथे तेथे श्रीराम. आपण नम्र होऊन जावं. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. कुग्रामे अथवा नगरे पहावे, घरांची घरे भिक्षा मिसे लहान थोरे, परीक्षून सोडावे श्रीराम. समर्थाने भिक्षा मागायला सांगितली. भिक्षा मागायला का सांगितली, परमार्थासाठी चांगली माणसं जोडायची होती. आता ही चांगली माणसं सोडायची होतं. मग त्या खेडेगावात गेल्यानंतर ज्या घराच्या पुढे सारवलेलं आहे, रांगोळी काढलेली आहे, तुळशीचा दिवा, तुळस लावलेली, दिवा लावलेला आहे, मग हे काय सात्विक घर आहे. मग ह्या घरातली माणसं आपलीशी करायची. त्यांच्यातला तर लहान एखादा तरुण चुणचुणीत मुलगा असला त्याला परमार्थाला जोडायचं. कुग्रामे अथवा नगरे पहावी, घरांची घरे, भिक्षा विसे लहान थोरे, परीक्षून सोडावे श्रीराम. भिक्षेच्या निमित्ताने ही लहान मुलं असतात, घरातले करते माणसं असतात, स्त्रिया असतात,
त्यांना कुणाला परमार्थाची आवड लावली तर सगळं गाव सुधारेल हे बघायचं असतं. त्यात एखाद्याला उपदेश द्यायचा, तोच सत्संग करायला लागतो, त्याचं पाहून आणखीन गावातले 4 लोक करायला लागतात, सगळं गाव सुधारून जातं. कुग्रामे अथवा नगरे पहावे, घरांची घरे भिक्षामिसे लहान थोरे परीक्षून सोडावे. श्रीराम बहुती काहीतरी सापडे, विचक्षण लोके मैत्री घडे, उगेच बसता काही घडे, फिरणे विवरणे. श्रीराम तिथे गेल्यानंतर अनेक लोकांची गाठ पडते, चांगल्या चांगल्या माणसाची मैत्री होते. उगीच बसून काय होते? सावधपणे सर्व जाणावे, वर्तमान आधीच घ्यावे, जाऊ ये तिकडे जावे, विवेकेसही. श्रीराम सावधपणाने असावं, सावधानता आपल्याजवळ पाहिजे. सावधपणे सर्व जाणावे, आधी जाणून घ्यावं. सावधपणे सर्व जाणावे, वर्तमान आधीच घ्यावे, जावे तिकडे जावे, विवेकेसे. तर श्रीराम जिथं जावं वाटेल तिथं जावं, पण आपला विवेक जागृत ठेवला पाहिजे. नाना जिन्नस पाठांतरे निवती, सकळांचे अंतरे लिहून देता परोपकारे, सीमा सांडावे. श्रीराम नाना जिनसे पाठांतरे, अनेक प्रकारच्या गोष्टी आपल्याला पाठ असाव्यात. नाना जिनसे पाठांतरे निवती, सकळांचे अंतरे ऐकल्यानंतर सगळ्याच्या माणसाला मनाला बरं वाटतं. चांगला श्लोक ऐकला की बरं वाटतं का नाही? निवती सकळांचे अंतरे लिहून देता परोपकारे, सीमा सांडली. एखादी गोष्ट लिहून द्यावी, लिहून देता परोपकारे, सीमा सांडावी. श्रीराम जैसे जयास पाहिजे तैसे तयास दीजे, त्रिमग श्रेष्ठचे होईजे सकळा मान्य. श्रीराम ज्याला जे पाहिजे ते द्यावं. म्हणजे एखाद्याला गोड बोलून समाधान असतं, एखाद्याचं काम केलं की त्याला बरं वाटतं, एखाद्याला 4 चांगल्या गोष्टी सांगितल्या की बरं वाटतं. काय केलं की ह्या माणसांची मनं आपल्या हातात येईल ते जाणावं. जैसे जयास पाहिजे तयास दीजे, तरी मग श्रेष्ठची होईजे सकळा मान्य. मग तुम्ही श्रेष्ठ होणार, सगळ्याला मान्य होणार. भूमंडळी सकळास मान्य, तो म्हणून हे सामान्य. भूमंडळामध्ये सर्व लोक ज्याला मानतात तो काय साधा मनुष्य असेल का? भूमंडळी सकळास मान्य, तो म्हणून हे सामान्य. कित्येक लोक अनन्य तया पुरुषासी. श्रीराम कित्येक लोक त्याच्या शब्दाची वाट पाहत असतात. तुम्ही सांगा आम्ही करतो. ऐसे चातुर्याची लक्षणे. चातुर्य दिग्विजय करणे, अशी चतुर माणसाची लक्षणं आहेत. त्यांनी दिग्विजय करावा. ऐसे चातुर्याची लक्षणे, चातुर्य दिग्विजय करणे. मग तयास काय होणार? जेथे तेथे. श्रीराम तो जिथे जाईल तिथं, जेथे जातो तेथे माझी भावंडे आहे. तिथे श्री दासबोधे ऋषी समाधे चातुर्य वर्णन नाम समाश्रिष्ट. श्रीराम समर्थ. श्रीराम आरती पंढरीश प्रभूची, गुंतले गणोला आरती सद्गुरु गजानन महाराज की जय.